मंडळी नमस्कार, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज. शेखरभाऊ गोरे यांनी म्हसवड नगर परिषदेतून माघार घेतली. मागच्या वेळी म्हसवड नगर परिषदेमध्ये शेखरभाऊ गोरे यांचं मोठं वर्चस्व बघायला मिळालं. मात्र यावेळी शेखर गोरे यांनी अर्ज भरत शक्ती प्रदर्शन दाखवलं खरं, मात्र त्यांनी ऐनवेळी माघारी घेतली. या माघारीचे स्पष्टीकरण शेखर गोरेंशी चर्चा केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे. यावेळी शेखर गोरे नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर. भाऊ, म्हसवड नगर परिषदेतून तुम्ही माघार घेतली, काय कारण आहे, काय सांगा? म्हसवड नगर परिषदेतून मध्ये माघार घेण्याचं कारण मी नाही, मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता. आणि भविष्यातल्या राजकीय घडामोडी माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या उमेदवारांनी सांगितलं की भाऊ, आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण माघार घेऊया. काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे पण, तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही माघार घेतली अशी एक चर्चा उठवली. मी व माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. कुणी कार्यकर्त्यांनी, विरोधकाच्या कार्यकर्त्यांनी बोलणं हे कितपत होते. आता म्हसवड नगर परिषदेतून तुम्ही माघार घेतली स्वतः, पण कार्यकर्ते तुमचा आदेश यायची वाट बघतायत. तुम्ही काम कुणाचं करणार किंवा कुणाला साथ देणार? अजून एक 2-3 दिवस जाऊ द्या, त्याच्यावर आमची कार्यकर्त्यांची मीटिंग होईल. कार्यकर्त्यांनी चर्चा करू, कार्यकर्त्यांची काय मागणी आहे त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीच्या त्या राजमानेंचे जे उमेदवार आहेत त्यांच्या वाड्यात गेला होता, त्याच्यानंतर राष्ट्रवादीवाले म्हणत होते की आम्हाला साथ मिळेल, असं तसं काय? नाही, माझे वैयक्तिक संबंध आहेत त्यांच्यावर. त्यांचे राजमाने आजारी होते, त्यांना बघण्यासाठी गेलो होतो. त्याच्यावर राजकीय काय नाही. राजकीय कुठली चर्चा नाही झाली. सत्ता तुमची होती भाऊ, आत्ता माघार घेतली, आता उलट सुलट चर्चा आहे. नाही, असं काय नाही. म्हणजे असं जर चर्चा उलटसुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे. पण अजून 9 दिवस बाकी आहेत. काहीही घडू शकतं, असं काय नाही. कोण काय म्हणतं म्हणून नाही. आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे शेखर गोरेचे कार्यकर्ते काय करू शकतात. कुणाला घरी बसवायचं, कुणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवू शकतो. ज्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं तुमच्याकडून भरलेला अर्ज आहे ते माघारी घेतलं गेलं, काही कार्यकर्ते त्यातले पण नाराज झालेले आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा असते की 5 वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात. त्यांना वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळावी, लोकांची कामं करता आली पाहिजे. त्यामुळे थोडंफार नाराजी आहे. पण बऱ्यापैकी सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ, तुमची राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे मिळून मागू. मतदानाला 9 दिवस बाकी आहेत. या 9 दिवसात शेखर गोरेंचा करिश्मा काय बघायला मिळणार? तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की शेखर गोरेंना 9 दिवस म्हणजे खूप आहेत. शेखर गोरे माझे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने काम करून कोणाला निवडून आणायचं, कोणाला पाडायचं हे 100% ठरवू शकतात. वेट अँड वॉच. म्हणजे आत्ता फक्त वेट अँड वॉचची भूमिका आहे. म्हणजे विधानसभेवेळी तुम्ही जयाभावना साथ दिली होती, तसंही इथं होणार का, म्हणजे अशी एक चर्चा आहे. वेट अँड वॉच. आता या नगर परिषदेला परवा दिवशी काय शब्द दिला गेला का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि त्यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते शब्द पाळतात. त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे. याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा भाजपला साथ देणार? वेट अँड वॉच.